20 तारखेनंतर आपल्या लॉगिनला प्रेफरन्स जनरेट होतील अशी आपण आशा केली होती, पण परत एकदा आपल्या पदरी निराशाच पडलेली आहे आणि त्या आशेचं रूपांतर निराशेत झालेलं आहे। कारण काय तर परत एकदा मुदतवाढ। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुदतवाढ या संदर्भात बोलणार आहोत। आता मुदतवाढ जी दिलेली आहे ती दोन प्रकारची मुदतवाढ दिलेली आहे। या दोन्ही मुदतवाढ बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर आता सर्वप्रथम पहिली जी मुदतवाढ आहे आपण त्या संदर्भात बोलणार आहोत। आता ही जी मुदतवाढ आहे ती एका दृष्टिकोनातून चांगलीही आहे आणि एका दृष्टिकोनातून वाईटही आहे। तर आता ही जी मुदतवाढ आहे ती कुठली तर सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं काम चालू आहे। सर्व जिल्हा परिषदेचं काम हे जवळपास पूर्ण झालेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातल्या काही संस्था अशा आहेत ज्या अद्याप ही पवित्र पोर्टलवर आलेल्या नाहीयेत। आता ह्या का आल्या नाहीयेत यांचे वेगवेगळे कारण आहेत, आपल्याला त्यामध्ये पडायचं नाहीये। पण आता या संस्थांच्या संदर्भातच यांना जाहिराती देण्यासाठी एक मुदतवाढ दिलेली आहे। ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत दिली आहे तर 22 तारखेपर्यंत। आता पूर्वी आपल्याला वाटत होतं की 20 तारखेच्या नंतर आपल्या लॉगिनला प्रेफरन्स येतील, तर आता ती आशा ही मावळलेली आहे आणि पदरी निराशा आलेली आहे। कारण पवित्र पोर्टलवर संस्थांना जाहिराती अपलोड करण्याची मुदत ही 22 तारखेपर्यंत दिली आहे आणि ही अंतिम आहे। आता ही चांगली काय आहे, आता ही चांगली गोष्ट का आहे तर आता 22 तारखेपर्यंत यांना मुदतवाढ दिलेली आहे म्हटल्यानंतर या कालावधीमध्ये बऱ्याचशा संस्था ह्या पवित्र पोर्टलवर आपल्या जाहिराती अपलोड करतील, त्यामुळं आपल्याला जागांची संख्या ही वाढून भेटेल। आता किती जागा वाढतील, किती संस्था येतील हे सांगणं अशक्यप्राय गोष्ट आहे। आता ही संख्या आपल्याला कधी कळेल, 22 तारखेलाच कळेल। कारण आता कशा आहेत, महाराष्ट्रामध्ये इतक्या साऱ्या संस्था आहेत, प्रत्येक संस्थाचं वेगवेगळं आहे। ती संस्था जाहिरात अपलोड करणार, ही संस्था जाहिरात अपलोड करणार, तसं एकंदरीत आकडा किती येईल तो आत्ता सांगता येणार नाही, 22 तारखेपर्यंत कळेल। पण एक चांगली गोष्ट ही आहे की संस्था सुद्धा जाहिराती देत आहेत आणि यांच्या जाहिराती आल्यामुळे आपली पदसंख्या ही वाढेल आणि शिक्षक भरतीचा आकडा म्हणजे शिक्षक पद भरतीची जाहिरात किती जागांची येणार आहे ती थोडीशी वाढेल। थोडीशी म्हणण्यापेक्षा भरपूर वाढेल, कारण संस्थांमध्ये जागा खूप रिकाम्या आहेत। आता वाईट का आहे तर आपण इतके दिवस वाट पाहत आहोत, कधी एकदाचा आपण नोकरीला लागू, कधी एकदाचा जॉइनिंग लेटर भेटेल असे आपण खूप विचार करत आहोत आणि असं वाटत होतं की 20 तारखेपासून आपल्याला प्रेफरन्स यायला चालू होतील। पण आता ते शक्य नाही आहे, कारण 22 तारखेपर्यंत यांनी संस्थांसाठी मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे ही गोष्ट थोडीशी खटकण्यासारखी आहे आणि वाटतं की सरकारला भरती करायची आहे का नाही। पण सरकार हे सुद्धा काळजी घेत आहे की जास्तीत जास्त किती जागा पवित्र पोर्टलला येतील ह्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकार बघत आहे। चांगली ही बाजू सांगितली आणि वाईट ही बाजू सांगितली। वाईट का, कारण आपल्याला लवकर प्रेफरन्स देता येत नाहीयेत, ही आपल्यासाठी वाईट आहे। पण चांगली ही गोष्ट आहे की जाहिरातींसाठी मुदतवाढ दिल्यामुळे जाहिराती आणि पदसंख्या ह्या वाढतील। हे झालं पहिलं मुदतवाढ। आता आपण दुसऱ्या मुदतवाढ बद्दल बोलणार आहोत। आता ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे। आता ही जी आहे मुदतवाढ ही आहे जे औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या उच्च न्यायालयामध्ये गेले होते। त्यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती की आम्ही टीईटी फ्रॉडमध्ये आहोत, टीईटी स्कॅममध्ये आहोत, पण आम्ही सीटीटी पास किंवा बीएड केलेला आहोत, म्हणून यांनी जी याचिका दाखल केली होती या याचिकेचा अंतिम निकाल लागल्यानंतर यांना रजिस्ट्रेशनची परवानगी भेटली होती। पण शासन प्रशासनाने यांना परमिशन दिली नाही, यांना लटकवत ठेवलं, 4 महिने झाले। त्यानंतर याच पोरांनी परत न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली की कोर्टाचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल केल्यानंतर मग शासन प्रशासनाला जाग आल्यानंतर ह्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी 3 दिवसात त्यांची प्रक्रिया राबवण्यात आली। मग यांचं रजिस्ट्रेशन हे 14 तारखेपासून सुरू झालं होतं आणि 16 तारखेला संपणार होतं। पण आता झालं काय आहे, याच्यामध्ये अशा खूप क्लिष्ट गोष्टी घडलेल्या आहेत। कुठल्या की एकतर प्रशासनाने वेळ लावला, 4 महिन्याचा वेळ लावला, त्यानंतर ह्यांना फक्त 3 दिवसाची मुदत दिली। ठीक आहे, दिली ती दिली, 3 दिवसात प्रक्रिया राबवायला सांगितली। पण आणखीन बऱ्याचशा गोष्टी काय घडलेल्या आहेत की याच्यामध्ये हे न्यायालयामध्ये गेलेले असे बरेचसे उमेदवार आहेत की त्यांना अद्याप ईमेल प्राप्त झालेला नाहीये। मग ईमेल प्राप्त झालेला नसल्यामुळे यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत।
मग आता यांचं निकाल लागलेला आहे, ऑलरेडी न्यायालयामध्ये गेलेला आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी भेटलेली आहे. ह्या उमेदवारांनी ईमेल करून सुद्धा यांना परत ईमेल आलेला नाहीये. मग आता तो टेक्निकल इश्यू असतो किंवा कुठलाही इश्यू असू शकतो, काही सांगता येत नाही, पण टेक्निकल इश्यू सर्व मान्य आहे किंवा सर्व ज्ञात आहेत की असंच कारण दिलं जातं, त्या कारणास्तव ह्यांना ईमेल आलेले नाही आहेत. मग आता ह्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे, सगळं आहे, तरीसुद्धा ह्यांना ईमेल आलेला नाही आणि यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. मग आता बाकीच्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, जे न्यायालयात गेले होते त्यांचं बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग आता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही यांसाठी परत एकदा ह्यांना मुदतवाढ दिलेली आहे. आता ही मुदतवाढ देणं साहजिकच होतं, कारण आपल्याला जवळजवळ 1 महिना दिला होता रजिस्ट्रेशनसाठी आणि मग जे नागपूर आणि मुंबई खंडपीठातले होते, न्यायालयामधले होते, त्यांना 8 दिवसाची मुदत दिली होती. मग आता हे औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर होतं, यांच्यासाठी 3 दिवस होते, पण आता ह्यांच्यासाठी आणखीन मुदतवाढ दिलेली आहे. आता ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे, तर ह्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत ही 20 तारखेपर्यंत दिलेली आहे. आता ज्यांचं अद्याप ही रजिस्ट्रेशन झालेलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. 20 तारखेनंतर तुम्हाला परत संधी भेटणार नाहीये, तुमचे एवढे चोचले पुरवले जाणार नाहीयेत. आणि आता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाहीये, ज्यांना ईमेल आलेला नाहीये, ज्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे, मग त्यांनी करावं काय, हा प्रश्न त्यांच्याकडे पडलेला आहे. कारण मागं जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये खूप जणांनी कमेंट केली होती की आमचं रजिस्ट्रेशन होत नाहीये, आमची लॉग इन होत नाहीये, आमच्याकडे कोर्टाची जजमेंट आहे, आम्हाला ईमेल आलं नाहीये. तर तुमच्यासाठी आता 20 तारखेपर्यंत मुदत आहे. तर तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आजच्या आज काय करायचं आहे की EDUPAVITRA पवित्रा 2022@gmail.com यावर तुम्ही ईमेल करायचा आहे. आता ईमेल काय करायचा आहे तो तुम्हाला तुमच्या वकिलांनी फॉर्मॅट सांगितलेला असेल, तो कॉपी करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे, त्याच्यामध्ये तुमचं टेटचं रजिस्ट्रेशन नंबर, टेटचा सीट नंबर, मग त्यानंतर तुमची जजमेंट आहे त्या जजमेंटची PDF कॉपी, आणि त्यानंतर मग तुम्ही जी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्याची एक PDF असते, ही PDF तुम्ही त्या ईमेलवर सेंड करायची आहे. आणि जो फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्मॅट टाका, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे आणि तुमचं जे म्हणणं काय आहे ती टाका आणि ते ईमेल करून द्या. तुम्हाला त्याचा रिप्लाय येऊन जाईल. म्हणजे शासन प्रशासनाच्या परत एकदा निदर्शनास आणून द्यावं लागेल तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जो तुम्ही ईमेल ID टेटचा फॉर्म भरताना दिला होता त्याच ईमेल ID येऊन तुम्ही ईमेल करा. दुसऱ्या ह्याच्यावर केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. तर असो ह्या गोष्टी होता. एकतर संस्थांना जाहिराती देण्यासाठी मुदतवाढ भेटलेली आहे ती 22 तारखेपर्यंत, आणि जे TET स्कॅम म्हणजे TET फ्रॉड, जे B.Ed पात्र किंवा CTT पात्र आहेत अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी परत एकदा मुदतवाढ, म्हणजे पहिल्यांदाच मुदतवाढ दिलेली आहे, ती आहे 20 तारखेपर्यंत. 20 तारखेपर्यंत तुम्ही सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. मग जाहिराती ह्या 22 तारखेपर्यंत अपलोड होतील. त्यानंतर नंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स कधीपासून येतील ते आत्ता सांगता येत नाही, ते काही दिवसामध्ये कळेल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती, ती दिलेली आहे. तर ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे TETची तयारी करत आहेत, आता TET ह्या वर्षी होणार आहे, तर त्यांच्यासाठी लागलीच लवकरच गुड न्यूज येणार आहे आणि तुमच्यासाठी काहीतरी खास मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी थोडे दिवस वाट पहा.